नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर ही ना सकाळचं 6:30चं टायमिंग आहे. 5:30 ते 6:30 या वेळेत आपल्या धारा होत्या त्या. तर धारा काढून झाल्या होत्या. गाईंना वैरण पेंड टाकून पण झाली होती. गाईंचं सगळं काम आवरून झालं आणि मग दूध केंड इकडं आणलं आणि इकडं आणून असं मग काट्यावरती ठेवायचं. दुधाचा काटा करून घ्यायचा, फॅट लावायची, फॅट आणि एसने बघायचा आणि मग दूध असं स्वच्छ शोधून घ्यायचं. तर इकडं ना थोडंसं केंडाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं असं मग बादली किटली असं बारकी भांडी ठेवायला लागते आणि नंतर ना मग केंडात परत रिटर्न ओतायला लागतं, कारण का केंड सील पॅक करायला लागते. मग इकडं केंड परत पलटी मारायचं चालू होतं ह्यातनं त्यातनं ह्यात, कारण का काटा करायचा असतो आपल्याला दुधाचा. आणि सगळं व्यवस्थित करायचं. सगळं व्यवस्थित झालं की मग इकडं असं केंड खाली काढून घ्यायची आणि आपल्या दुधाचं वजन बघा किती 56 लिटर 600 भरले. तर आपलं दूध ना 55 ते 60 या रेंजमध्येच असतं. कमी जास्त होतं, काय रोज रेग्युलर असं एवढंच दूध निघत नसतं. तर इकडं परत दुसऱ्या केंडात ओतायचं चालू होतं आणि दोन्ही केंडं मग खाली घेतली, टोपण लावलं आणि टोपण लावून सील पॅक केलं. सील पॅक झाल्यानंतर ना मग ठेवून द्यायचं आणि दुधाची ना गाडी येते 8 ते 9 वाजेपर्यंत कधीही. मग गाडी आली की केंड टाकायला येते ती आणि झालं, निवांत झालं. आता गाई फक्त मोकळ्या सोडायच्या राहिल्या, बाकी सगळी कामं बऱ्यापैकी आवरून झाली ती गायींची. परत घरातली कामं, तर अगोदर गायींचं बघावं लागतं आणि मग घरातलं बघावं लागतं. तर अशी 2 केंड माझी दुधाची रेडी आहे. त्या इकडं आमचं चालू होतं सील बसवायचं आणि सील ना ही खरंच पॅक आहे, भरपूर पॅक आहे. आणि इकडं परत संध्याकाळचं ना लाईट नव्हती, लाईट नसल्यामुळे लोडशेडिंग चालू झालं आहे आता. तर मग आम्ही ना थोडंसं बाहेर चाललेलो पंढरपूरला. तर म्हणलं चला थोडंसं बाहेरचंच आता शूट घेऊया, घरचं तर शूट काय घेणंच झालं नाही. आणि मग मुलांना ना हॉटेलमध्ये जेवायचं होतं. तर मग म्हणलं चला मुलं पण थोडंसं खेळतेली आणि थोडासा आनंद पण साजरा करतेली. तर इकडं ना मग थोडंसं त्यांना फिरायला पण घेऊन गेलो. तर लहान आहे ती, भीती वाटत होती त्यांना, बसतच नव्हते ह्याच्यात, नको म्हणायची. आणि ह्यात तर काय कोण बसलंच नाही. मोठी असते तर मग ती कसं खेळते ती, ह्यात थोडंसं त्यांनी एन्जॉय केला. पण ह्यात पण अजिबात बसणे. ही ना मुलांची ट्रेन होती, रेल्वे. तर खूप छान वाटत होतं. आणि इकडं म्हणलं मुलं थोडंसं खेळतील, पण त्यांनी काय खेळायचं नावच घेतलं नाही. मग चला म्हणलं आता थोडंसं खाऊया. तर हा आला पापड आणि शेव आणि पनीरची भाजी,